तर नमस्कार मंडळी, आज मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू. आणि हिवाळा आहे म्हटल्यावर लाडूचा प्रकार एकतर झालाच पाहिजे. तर म्हणून मी आज रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, ती म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूची. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे बघू शकता, ह्या वाटीचं प्रमाणाने मी केलेलं आहे. तर 2 वाट्या घेतलेला आहे शेंगदाणे. आणि आता हे शेंगदाणे काय करूया, आपण कढईमध्ये एकदम मीडियम गॅसवर आहे, तर ते मीडियम ते मंद असं, म्हणजे स्लो गॅसवर असं हे करून घ्यायचं आहे. चांगले शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचं. आता जर तुम्ही फुल गॅसवर भाजलं तर काय होणार, वरून तर शेंगदाणे भाजणार पण आतून एकदम असे मऊ होणार किंवा मऊ होणार. त्यापेक्षा मीडियम गॅसवर भाजा, त्यामुळे शेंगदाणे आतून पण खरपूस होतात आणि वरून पण खरपूस होतात. तर हे छान असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत खरपूस माझे. आणि एका ताटामध्ये आता काढून घेते आणि थोडंसं थंड व्हायला मी ठेवते. आणि हे शेंगदाणे आहे तर ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत शेंगदाणे थंड होईपर्यंत इकडे बघू शकता की हा गूळ आहे तर त्याच प्रमाणात मी घेतलेला आहे, ज्या प्रमाणात आपण शेंगदाणे घेतले होते. म्हणजे 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तर 2 वाट्या तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. तर गूळ मी चांगला असा सुरीने कट केला आहे, थोडे असे काप केलेत आणि त्याच प्रमाणात समप्रमाणात मी घेतलेला आहे. जर तुम्ही अर्धा किलो शेंगदाणे घेणार असाल तर तुम्ही अर्धा किलो गूळ घ्यायचा, किंवा त्या थोडं कमी घ्या, जास्त घेऊ नका. तर आता हे शेंगदाणे आहेत तर मी असं बारीक करून घेतले, म्हणजे थोडंसं ओबडधोबड करायचं आहे आपल्याला. आणि सगळे आता मी शेंगदाणे ते बारीक करून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण टाकायचा आहे गूळ. तर जो मगाशी आपण गूळ घेतलेला कट करून तो टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये बघू शकता तुम्ही कोणत्याही मी तुपाचा वापर कसलाच केलेला नाही. तुम्ही तूप पण टाकू शकता, पण जास्त दिवस ते उग्रच वास येतो जास्त दिवस ठेवलं तर. त्यापेक्षा ते आपण न तूप टाकता आपण कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बघू शकता फक्त गूळ आणि शेंगदाण्याचा वापर केला आहे. आणि आता हे मिक्स करून झालेलं आहे. आणि आता हे जे बाकीचं आहे तर ते मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे. कोणत्याही त्यामध्ये असं जडसार म्हणजे जाड वगैरे असं राहिलेला असतो गूळ, तर तो पण बारीक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी सगळं आता काय करते, बारीक करून घेते. आता जे शेंगदाण्याचा कूट आपण ओबडधोबड पहिला केलेला, तर तो गूळ टाकून जेव्हा आपण परत मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा बरोबर एकदम रवाळ असं होतो. आणि रवाळ असं करून घ्यायचं, जास्त पण बारीक करायचा नाही. आणि शेंगदाण्याचा कूट आणि गूळ जेव्हा तुम्ही बारीक करता तेव्हा असं कमी जास्त म्हणजे बंद चालू असं मिक्सरचं बटन करायचं, एकसारखं फिरवून घ्यायचं नाही. तर इकडे बघू शकता असं रवाळ झालेलं आहे आणि सगळं असं छान आणि गूळ पण असा मिक्स झालेला आहे. तर आता आपण शेंगदाण्याचे लाडू आहेत तर ते वळायला घेऊया. तर ते 5 मिनटात तयार होतात आणि एकदम अशी चकाकी जी म्हणतो ना आपण, जी बेसनच्या लाडूला जी चकाकी येते तर तीच चकाकी आहे तर ती शेंगदाण्याच्या लाडूला येते. आणि तेही अगदी तूप न वापर करता, तुपाचा कसलाच वापर न करता. आणि थंडीमध्ये हे शेंगदाण्याचे लाडू खायला, म्हणजे लाडूचा कोणताही प्रकार असतो ते थंडीमध्ये नेहमी शरीरासाठी चांगला असतो खाल्लेला. म्हणून शेंगदाण्याची रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर याच्या आधी आहे तर ते तुमच्यासोबत मी गाजरचा हलवा वगैरे आहे, आवळा कँडी कशी बनवायची मेन ती पण दिलेलं आहे. अशा 2-3 रेसिपी मी टाकलेल्या आहेत, तर व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. खूप छान आहेत आणि कमी साहित्यामध्ये झालेले आहेत, तर नक्की चेक करा. आणि जर तुम्ही नवीन व्ह्युअर्स असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे बेल आयकॉन असतं त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे सारे नोटिफिकेशन आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर हे अशा प्रकारे लाडू वळून घेते. आता हे काय आपण हलवाई तर नाही आहे, हलवाईसारखं तर आपल्याला गोल गोल घुमवता येणार नाही आणि तसे पण गोल होणार नाहीत, पण एक जस्ट तुम्हाला करून दाखवते. आणि अशा प्रकारे सगळे लाडू माझे तयार झालेले आहेत. तर एका साईडला मुलाचं खेळणं चालू आहे आणि बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेत आणि चकाकी तर एकदम भारी आलेले आहे. तर हे अशा प्रकारे लाडू सगळे तयार झालेले आहेत. एकूण आता जेवढं मी 2 वाट्या घेतलेला आहे तर त्या 2 वाट्यांमध्ये एकूण 20 लाडू तयार झाले. आणि साईज आहे एकसारखीच, थोडी कमी जास्त झाली. तर हे शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी खूप कमी ह्याच्यामध्ये मी साहित्यामध्ये 2 साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये. त्यामुळे ना ही रेसिपी आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हा लाडू शेंगदाण्याचा आहे तर तो तुम्ही
सकाळी एक खायचा आणि जर थंडी असेल तर तुम्ही संध्याकाळी पण एक खाऊ शकता, 2 खाऊ शकता. पण शक्यतो लाडू हा एकच खावा सकाळचा आणि तो पण शरीरासाठी खूप चांगला असतो. त्यासाठी शेंगदाण्याचा लाडू हा थंडीमध्ये खायचाच. तर मी मुलाला स्कूलमध्ये जाताना रोज सकाळी हा शेंगदाण्याचा लाडू देते आणि मी बनवतेच. लाडू संपायच्या आधी हा शेंगदाण्याचा लाडू माझा तयारच असतात. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्लॉग पण म्हणू शकता. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.